नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेस सुनेत्र पवार गटाचे नेते व महाराष्ट्राचे अन्न व नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र पक्षाने भंडारा गोंदिया मतदारसंघातून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली व भुजबळ यांच्या आशांवर पाणी फेकले. भुजबळ यांना राज्यसभेवर जाण्यापासून भाजपचाच विरोध होता अशा चर्चा आता राज्यामध्ये रंगलेल्या आहेत. यावरती आता छगन भुजबळ यांचे पुतणे व माजी खासदार समीर भुजबळ यांनी पडद्यामागे नेमकी काय गोष्टी घडल्या या सविस्तरपणे माध्यमांशी बोलताना सांगितल्या. समीर भुजबळ असे म्हणाले की राज्यसभेवर जायचे आहेत अशी इच्छा स्वतः छगन भुजबळ यांनी व्यक्त केली होती. तसेच त्यांनी मागणी देखील केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष स्थापनेपासून आम्ही खूप कष्ट केले आहेत. म्हणजे पक्षाचा झेंडा तसेच दिल्लीमध्ये जाऊन पक्ष रजिस्टर करणे या सर्व गोष्टींसाठी आम्ही काबाड कष्ट केले आहेत. तसेच ते पुढे असे पण म्हणाले की पक्ष स्थापन झाल्यानंतर पक्षाची पहिली सभा मुंबई येथील शिवाजी पार्क येथे झाली होती. त्यासाठी आम्हाला माहिती आहे की आम्ही किती मेहनत केलेली आहे असं देखील समीर भुजबळ म्हणाले. समीर भुजबळ पुढे असे पण म्हणाले की छगन भुजबळ असे पण म्हणाले की जर मी राज्यसभेवरती गेलो तर माझे जे मंत्रीपद आहे ते समीर भुजबळ यांना मिळावं. मात्र राज्यसभेवरती आता राजेंद्र जैन हे गेले आहेत. त्यामुळे मी काही पक्षावरती नाराज नाहीत व छगन भुजबळ हे देखील पक्षावरती काही नाराज नाहीत. आज मला संधी नाही मिळाली किंवा भुजबळ साहेबांना संधी नाही मिळाली, मात्र पुढे मागे मला संधी नक्की मिळेल असं देखील समीर भुजबळ हे माध्यमांशी बोलताना म्हणाले. पुढे ते असे पण म्हणाले की कार्यकर्ते नाराज झालेले आहेत, मात्र या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्याला आम्ही काय करू शकतो असं पण समीर भुजबळ म्हणाले. त्यामुळे या संदर्भात आपलं काय मत आहे नक्की आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा. व्हिडिओ कशी वाटली ते पण नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.